हाय मंडळी. तर आज आपण बघणार आहोत भेंडीचा वेगळा प्रकार, कुरकुरीत भेंडी. रोजच्या जीवनातली भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करूया ही भेंडी. तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, भेंडी मस्तपैकी धुवून घेतलेली आहे 2 टाइम्स, पाणी निथळून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी एक एक भेंडी अशी स्वच्छ पुसून घ्यायची जेणेकरून ती कोरडी होईल. कोरडी झाल्यामुळे चिकचिकपणा कमी होईल तिचा. आणि कापून घेऊया आपण मस्तपैकी. मी दाखवते व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे ती कापून घ्यायची उभी उभी. आणि त्याच्यामध्ये काही कीड वगैरे लागलेली असेल तर ती साईडला करू शकतो आपण. अशा प्रकारे कापल्याने त्यात ती कीडही दिसते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्तपैकी अशी कापून घ्यायची आणि कापून घेतल्यावर ती अशी दिसते. तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी टाकणार आहोत तांदळाचं पीठ. त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन. आणि मग आपले रेग्युलर मसाले असतात, हळद, गरम मसाला, चाट मसाला, ह्या सर्व मसाले टाकून आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच आपण त्याच्यामध्ये क्युमिन सीड्स म्हणजे जिरं आपण थोडं चोळून टाकणार आहोत जेणेकरून त्याचा फ्लेवर येतो. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं तिखट आणि कोकम आगळ टाकायचं आहे. कोकम आगळ का टाकायचं तर थोडासा मस्त आंबटपणा येतो त्याला आणि खायला पण एकदम भारी वाटतं. तर पावसाळ्यामध्ये या कांदा भजी, बटाटा भजी ह्यापेक्षाही काहीतरी वेगळं खायचं असेल तर हा एक मस्त स्नॅक्स आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण मस्त एकजीव करून घेऊया. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जास्तही पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर ते मऊ पडतं. तर तुम्ही बघू शकता मी केवढंसं पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे मस्त आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि मस्त क्रिस्पी होतं. तुम्ही व्हिडिओच्या एंडला बघू शकता की कशा प्रकारे क्रिस्पी झालेला आहे. तर आपण फ्राय करूया मस्तपैकी आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते करपायला नाही पाहिजे आणि सगळ्या बाजूनी ऑइल लागलं पाहिजे आणि मस्तपैकी कुरकुरीत झालं पाहिजे. तर आता आपण काढून घेऊया मस्तपैकी एका प्लेटवरती. खाली टिश्यू पेपर टाकायचे जेणेकरून तेल मस्त सोक होईल. आता आपण ह्याचा आवाज बघूया कसा आहे. तर एकदम क्रंची आहे.